महिलांच्या मध्ये पण लय डेंजर असतात. मी एकदा एका कार्यक्रमाला नागपूर साईडला गेलो, सगळ्या बायका लय हसत होत्या, खो 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 चालू, आणि एक बाई हसत नव्हती. वैतागून शेवटी म्हणलं, ताई काय झालं, तुम्ही का हसना? म्हणतात काय हसायचं आहे? म्हणली तुमचं तोंड माझ्या सासूसारखं दिसते. आता मी काय करू? तर असे सगळे असतात. तर चला एक गेम खेळूया आणि घरगुती उपायांसाठी तुम्ही फोन करत राहायचं. एक गेम खेळायचा का सगळ्यांनी? कोण कोण खेळणार हात वरती करा बघू जरा. लंगडी घालायला लावणार नाही आहे, संगीत खुर्ची पण घेणार नाही. हात वरती करा बघू सगळे. दोन्ही हात वरती करा. लग 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 लग. चला. हा, आमच्या आजीचा एक मंत्र मी सांगणार आहे. पहिली गोष्ट कुठलं माहिती आहे का? आम्ही लहानपणी, हा करा खाली करा, चालतंय का? आम्ही लहानपणी ज्यावेळेस पडायचो ना आणि किरकोळ काय लागलं ना, गुडघ्याला खरचटलं वगैरे, तर रडत घरी यायचं. आमची आजी काय करायची माहिती? इकडे म्हणायची एका मिनिटात ओके करूया. यायची, गुडघ्याला पकडायची आणि म्हणायची आल्या मतीर कोल्हे मतीर छो करायची. नाही सगळे तू थांबायचं, दुखायचं, खरंच थांबायचं. आणि आम्ही बोंबलत खेळायला जायचं. नाही पळत खेळायला जायचं, बोंबलत नाही. कोल्हापूरची भाषा आहे काय गुरु. तर ते का होत आहे असंच आहे कोल्हापूरचं, काय सांगत. तर आम्ही आणि खेळायला जायचं. आज एक गोष्ट करायची. आज आपण काय करायचं? सगळ्या आजारांना आल्या मतेर कोल्ह्या मतेर छो सगळे काढून टाका. आम्ही आहोत तुमच्या सोबत. कुठले अजिबात घाबरायचं नाही. भीती हा प्रकार ठेवू नका. सगळ्यांना सांगतो. अजून जर पाहिजे असेल तर पलीकडच्या गल्लीमध्ये वंश मेडिकल आहे, आयुर्वेदिक. वंश आयुर्वेदिक आहे, माहिती असेल बघा, मार्केटमध्येच आहे, माहिती आहे ना? हां, तर ते म्हणजे मी आता त्यांच्याकडे गेलो होतो म्हणून मला माहिती आहे, मला माहिती नव्हतं. तिथेही खूप छान, मी आता बघून आलो, खूप छान आयुर्वेदिक औषधं मिळतात. तर तुम्ही जाऊ शकता, तिथेही घेऊ शकता. काही असू दे, घ्यायचं असेल तर आयुर्वेदिक घ्या. खरोखर आयुर्वेदाचा वापर आपण, आयुर्वेदाचा अवलंब आपण करायला पाहिजे. म्हणजे काही असू दे, तुमचं हृदयात दुखायला लागलंय तर तिथं आपल्याला बऱ्यापैकी हृदबलसारखी औषधं आहेत चांगली. पोटा साफ करण्यासाठी सुद्धा, फ्रेश राहण्यासाठी सुद्धा, प्रत्येक गोष्टीसाठी. माझी कमी आहेत सोडा, कुणाची पण आहेत, बऱ्याच लोकांच्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या नामवंत कंपन्या त्यांची औषधं आहेत. कुणाचंही घ्या, मी काय माझंच घ्या असं म्हणत नाही, पण तुम्ही तिथं घेऊ शकता. ट्रीटमेंट करायची असेल आयुर्वेदिक ट्रीटमेंट करा. गुडघेदुखी, कंबरदुखी, डोळ्यांसाठी, केसांसाठी, सगळ्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी सुद्धा खूप सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या नॅचरल ट्रीटमेंट, म्हणजे जे वनस्पतींपासून, जडीबुटींपासून जे जे काय आम्ही बनवलेलं आहे ते आमच्या तोडकर संजीवनीमध्ये होतं. तुम्हाला जर पाहिजे असेल एकदा सेकंड ओपिनियन म्हणून, किंवा एकदा बघायचंच आहे तर एकदा तोडकर संजीवनीमध्ये येऊन बघा. तुम्हाला सगळ्या आजारांवरती वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीनं ग्रंथोक्त आयुर्वेदिक सगळे उपचार माझ्या इथं होतात. माझ्या इथं डॉक्टरांची खूप मोठी टीम आहे. माझ्या इथं खूप मोठे म्हणजे स्टाफ वगैरे 700-800 स्टाफ आहे, जेणेकरून आम्ही सगळेजण स्वागत तोडकर आहोत. आणि आम्ही सगळ्यांनी एकच ठरवलं आहे की लोकांना कमी खर्चामध्ये, कमी वेदनेमध्ये आणि कमी वेळेमध्ये ओके करून. 3 दिवसामध्ये हेअर क्रॅक जातो का? पण आमच्या इकडं तुम्ही घरी करा, माझं पण हे करू नका. असं जर असेल ना तर घरी तुम्ही त्या खोडाचा, पिंपळाच्या खोडाचा चीक लावून बघा, ऑटोमॅटिक तुमचं ते हेअर क्रॅक निघून जाईल. बोट हलत नाही, काही नाही. खसखस खायला चालू करा, ऑटोमॅटिक. तुम्ही तीळ खायला चालू करा, बघा ऑटोमॅटिक संधिवाताचं वगैरे कमी व्हायला लागते. कोमट पाण्यातून तूप प्यायचं, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत. सीताफळाची क्रीम करायची, सीताफळ खातो ना आपण, तर सीताफळाची क्रीम कशी करायची, चेहऱ्याला लावायची, जेणेकरून चेहऱ्यावरचे काळे डाग निघून जातील. तर हे सगळ्या ट्रीटमेंट्स आम्ही तुम्हाला फोनवरती पण सांगतो. काय काय तुम्हाला पाहिजे सीताफळ, फक्त वही आणि पेन घेऊन फोन करा, म्हणजे जे जे सांगेल प्रमाण ते तुम्हाला. कारण कसं होतं, प्रमाण कमी जास्त होता कामा नाही, त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही, पण थोडा गुण मागं पुढं होऊ शकतो. आणि ते झालं तर मग तुमचा कॉन्फिडन्स त्याच्यावर लूज होऊ शकतो. म्हणून तुम्हाला विनंती करतो, वही आणि पेन घेऊन तुम्ही फोन करा. सीताफळाची क्रीम कशी करायची, बेलाच्या पानापासून किंवा बेलाच्या फळापासून आपण हृदयाचा लेप कसा करायचा, पुढे आणि पाठीमागं
पिंपळाच्या पानावरती लावून तो चिटकवल्यानंतर हृदयातले कसे कसे काय काय बदल होतात हे सगळं तुम्हाला, हृदयाची धडधड कमी करायची असेल तर मध आणि हळद मिक्स करून खायचं. 3 दिवसामध्ये हृदयाची धडधड कमी होते, अनामिक भीती कमी व्हायला लागते. कोटा साफ होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं रोज उठून कुठलं औषध घेत बसू नका. एकदाच तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग करून घ्या, त्याच्यातून तुमचा कोटा वर्षभर साफ होत राहतो. आणि ह्यासाठी कुठल्याही प्रकारचं कुठं ॲडमिट व्हायची गरज नाही. हे तोडकर संजीवनीचे खूप सारे असे उपचार आहेत जे तुम्ही केल्यानंतर बराच त्याचा फायदा होऊ शकतो. पार्लरमध्ये जावा तुम्ही, पण पार्लरमध्ये जायच्या अगोदर एकदा क्रीम करून लावा. पेरूपासून क्रीम, आपण पेरूचं हे काळे डाग असतात ना इथले किंवा इथं पडतात बघा, बऱ्याच लोकांना इकडं असे डाग येतात काळे डाग, हे घालवायचे असेल तर पेरूपासून क्रीम तयार करता येते. पोट कमी करण्यासाठी वेगवेगळे तेलं कशी एकत्र करून त्याचं तयार करायचं, मग त्यात लसूण असतो, लवंग असते, असं योग्य प्रकारचं एक तेल तयार करून रोज रात्री पोटाला लावायचं आणि झोपायचं, पोट कमी येतं. तिळाच्या तेलामध्ये काय मिक्स केल्यानंतर वात्या निघून जातो. वात असतो ना इथं, आफ्टर मला वाटते सीझर बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येतो, तर तो घालवण्यासाठी काय काय करावं लागतं. अशा खूप साऱ्या ट्रीटमेंट्स आहेत, खूप सारे उपचार आहेत जे तुम्ही फोन केल्यानंतर तुम्हाला हे समजून येईल. आणि अजून एक विनंती करेन की हे आयुर्वेदाचा प्रसार प्रचार आपण सगळीकडे केला पाहिजे. आणि त्यासाठी मी आहे. असं जर लेक्चर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर प्लीज ह्या 99 21 57 70 ह्या नंबरवरती फोन करा. मला